Bye.
कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत जळावत जाईल राया जळावत जाईल राया जळावत जाईल राया विषयाचे समसुख वेगळाचे पाहू विषयाचे समसुख वेगळाचे पाहू विषयाचे समसुख वेगळाचे पाहू विषयाचे समसुख वेगळाचे पाहू आवराचे सावली जाईल राया आवराचे सावली जाईल राया आवराचे सावली जाईल राया कवनाचे माय बाप कवनाचे गण कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गण कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत जळावत जाईल राया जळावत जाईल राया जळावत जाईल राया ज्ञानदेव मने पाहता पाहिजे ज्ञानदेव मने पाहता पाहिजे ज्ञानदेव मने पाहता पाहिजे ज्ञानदेव मने पाहता पाहिजे स्वप्नीत जैने जाईल राया जाईल राया स्वप्नीत जाईल राया ज्ञानदेव मने पाहता पाहिजे ज्ञानदेव मने पाहता पाहिजे ज्ञानदेव मने पाहता पाहिजे ज्ञानदेव मने पाहता पाहिजे स्वप्नीत जैने जाईल राया जाईल राया स्वप्नीत जाईल राया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत माय बाप कवनाचे गणगोत जळावत जाईल राया जळावत जाईल राया जळावत जाईल राया मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक साथी आली उळगा शारंदर ये साथी आली उळगा शारंदर ये साथी आली उळगा शारंदर वो साथी आली उळगा शारंदर नाही तरी संसारू जाईल रया नाही तरी संसारू जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत नाही तरी संसारू
माझ्या माग म्हणावयाचा आहे. अरे साथी आली आवडगा शारंग धरू, ही साथी आलिया वळका शारंगरू, नाही तरी संसारू जाईल नाही तरी संसारू जाईल रया. कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत्र, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत्र, मृग जडावत जाईल रया. मृग जडावत जाईल रया. विषयाचे समसुख बिगुडाचे बाहुली, विषयाचे समसुख बिगुडाची बाहुली, अभ्राचे सावली जाईल रया. अभ्राची सावली जाईल रया. कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत्र, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत्र, जडावत जाईल रया. मृग जडावत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्नीचे जैले जाईल रया. कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत्र, कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत्र, मृग जडावत जाईल रया. मृग जडावत जाईल रया. पांडुरंग करू प्रथम नमन, भगवती पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ही साथी आली ग्या वडगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत्र, मृग जडावत जाईल रया. परमार्थावर अत्यंत प्रेम करणारे माझे आई वडील बोलता 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 5 वर्ष निघून गेले. 6व्या वर्षामध्ये आपण पदार्पित झालो. प्रयोजन आपल्या मालिकेतील परमश्रेय आदरणीय चिरंजीव राहुल दादा महाराज आणि या राहुल भदानींच्या 6व्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं नातेवाईक, आत्पेष्ट, गणगोत्र, मित्र परिवार, शेजारी पाजारी, भावकी सर्व गणगोत्र भावपूर्ण श्रद्धांजलीच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा औचित्य साधून या ठिकाणी उपस्थित आहोत. विठ्ठला विठ्ठला कुठल्या तरी निमित्तानं या जनता जनार्दनाला एकत्र गोळा करावयाचं असतं. माणसाशी एकत्र गोळा होत नाही. माणसांना वेळ किंवा फुरसत नाही. 12-24 कलाक इथभर पोटासाठी बायका पोरांच्या माध्यमातून राबणारा माणूस, बेजार किंवा हैराण झालेला माणूस, या मनुष्य प्राण्याला निवांत वेळ मिळत नाही. आलं असतो मी, पण ते असं नाही, असं आहे. कुठंतरी माणसं वाटा शोधतात आणि नकारात्मक भावना निर्माण करतात. माणसं अशी एकत्र गोळा होत नाही. हा मेवणीचं दुःख द्या, मग तिथं रिकामपण असते माणसांचं. पण पाठीच्या बहिणीचं जर दुखायला लागलं तर माणसं नको म्हणतात. विठाला चांगली तर आहे, वाईट आहे असं नाही. कुठल्या तरी माध्यमातून समाजाला गोळा करावयाचं असतं. माझ्या घराची वास्तुशांती आहे या कीर्तनाला, माझ्या नातवाचं बारसं आहे या कीर्तनाला,
संतांचा वैष्णव मेळावा आहे या कीर्तनाला, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या कीर्तनाला, किंवा माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे या कीर्तनाला, नातवाची पुण्यतिथी आहे या कीर्तनाला, कुठल्या तरी माध्यमातून या समाजाला गोळा करावयाचं असतं. या माध्यमातून 100, 500, 200, 100 माणसं एकत्र गोळा होऊन एकत्र येऊन बसतात बिचारे. या 2 तासाच्या 1.5 तासाच्या तासाभराच्या पवित्र वातावरणामध्ये या बसलेल्या 100 एखाद्याला ठोका बसला तर बसला, नाही बसला गेलेत नमुन्यावारी. यारे यारे लहान थोर याची भलती नाही सोन्याचं दुकान आहे आणि इकडच्या बाजूला पावड्याचं दुकान आहे. तुम्ही कोणाच्या दुकानावर गर्दी करणार? असंच असते विठ्ठला. वारकरी संप्रदाय म्हणजे सोन्याची मार्केट आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे गल्ली बोर्डातला पंथ नाही. पण संप्रदाय समजन तवा भ्रमात राहू नका. संप्रदाय कशाला म्हणतात? बेसन चपातीला म्हणतात काय? संप्रदाय ब्रह्मांड निर्माण झालेलं नव्हतं तधीपासून आहे संप्रदाय. आजही आहे पुढेही राहणार. विठाला विठाला. बरोबर आहे. पावडा 1 ग्रॅमभर तुकडा जर घ्यायला गेलं तर त्या ठिकाणी 10,000 रुपयाच्या पुढे काहीतरी पैसे टिकवावे लागतात. फुकट काय बुवाच्या बापानं ठेवलंय काय? नाही 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 नाही, इकडं यायचंच नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आली, म्हणून विठ्ठली आली, म्हणून विठ्ठली संभ्रम म्हणजे अनादी कालापासून चालत आलेली परंपरा आणि ताई म्हणजे सेवक. अनादी कालापासून परंपरागत चालत आलेले जे तत्व आहे त्या तत्वाचा मी सेवक आहे. याले संप्रदाय म्हणतात. विठाला. एक म्हणतो माझ्याकडे 10 एकर, एक म्हणतो माझ्याकडे 50 एकर. 10 एकर असू द्या, 50 एकर असू द्या, 100 एकर असू द्या, 7-12 सांगेन ते बरोबर का तुमचं तोंडाचं बरोबर? 7-12 असू दे, 10 एकर असू दे, 50 एकर असू दे, 7-12 सांगन तेच बरोबर आहे. कारण 7-12 पुरावा आहे. आम्ही पण करतो म्हणतात. पुरावा काय? आम्ही पण करतो, आम्ही पण करतो. पुरावा काय तुझ्याकडं? आमचा संप्रदाय पुरावा सांगतो. पुरावा पुरावा सांगतो. नाम उच्चारिता कंठे पुढे उभा जगती,
पुढे उभा जगदेशी नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगदेशी पुढे उभा जगदेशी पुढे उभा जगदेशी आम्ही पण करतो, चांगली गोष्ट आहे. कशाला म्हणतात नाम? सांगणारा माणूस जर वंचित असेल, ऐकणाऱ्या माणसानं मरायचं का? नाम कशाला म्हणतात? नाम अय भाऊ, उपाधीला जे ठेवलेलं आहे आज आजीनी त्याला नाव म्हणतात, आणि अनादी काळापासून परंपरागत चालत जे आलेलं आहे त्याला नाम म्हणतात. ज्ञानदेव बापूसे निवृत्तीशी चाला गगनाहूनी वाढ नाम गगनाहूनी वाढ नाम गगनाहूनी वाढ नाम. काही आपल्या महाराष्ट्रामध्ये भाग्यवान मंडळी आहे. एखाद्या खाताड्याला पेताड्याला नाही उमगलं तरी चालेल, पण चिकण्या आणि प्रमुख माणसांना ही गोष्ट अगोदर कळावी. कुठून आला पंथ म्हणतात, अंगात येणं म्हणतात, पानामती म्हणतात. हो माय हो, काय त्याच ना अंगमा वन व. आणि समजून जर घेतलं तर काय माय मरून जाते का? चांगलंच होईल ना. पण सांगणाऱ्या माणसाचं डोकं ठिकाणावर नसेल, ऐकणाऱ्यांना मरायचं का? नाम कशाला म्हणतात, नाव कशाला म्हणतात? डोकं चालतं, गाडलं ना रे, समाजाला गाडलं ना. जनता जनार्दनाचा दोष नाही, जनता जनार्दन सोन्याहून पिवळा आहे. दोष आहे सांगणाऱ्या माणसांचा, आव्हान आहे आपलं. दोष आहे सांगणाऱ्या माणसाचा. नाम कशाला म्हणतात अजून कळत नाही. फावड्यानं पैसे उडले जातात महाराष्ट्रामध्ये, फावड्यानी. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईल मध्ये टेप करून ठेवा. तुम्हाला कुठं जायचं तिथं जा. एक नाम तारी एक नाम तारी एक नाम तारी बाबा एक नाम तारी एक नाम तारी एक नाम तारी एक नाम तारी एक नाम तारी. बाकी सर्व तू काढणारी बाकी सर्व तू काढणारी बाकी सर्व दुकानदारी बाकी सर्व दुकानदारी. एक नामदारी एक नामदारी एक नामदारी बाकी सर्व दुकानदारी. एक नामदारी एक नामदारी एक नामदारी बाकी सर्व दुकानदारी. तुम्ही याला सोडून काही करा, सुट्टी नाही. नाही 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 नाही, डोक्यातनं भ्रम काढून टाका. मेलेली माणसं जिवंत होण्याची विद्या जरी आपल्याकडे असेल, आहा, नाही 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 नाही, याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही काही करा, कुठेही जावा. झडझडणी वैलानी ये भक्तीच्या वाटेला गतरीच पावशी अवेंगणी राहाव माझे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा निकळ प्रबंध. माझी विशेष चर्चा उदंड गाती. 10 लाखाला बंगला, 50,000 रुपयाचा दरवाजा, 50 रुपयाचं कुलूप आणि 2 रुपयाची किल्ली सगळं सांभाळते. घरामध्ये 50,000 रुपये ठेवले. एक 3 पाट चिपाड आहे 2 रुपयाचं, 2 रुपयाचा खिडा येतो किल्ली. किल्ली जर घरामध्ये 50,000 रुपये सांभाळू शकते, भगवंताचं जे नाम आहे ते फैसला करू शकत नाही. पण नाम कशाला म्हणतात ही गोष्ट कळावी.
सांगणाऱ्या माणसाला कळत नाही. त्याले ताप रे भाऊ, त्याले ताप. तुम्हाला सांगू, नाम केवढं आहे नाम. सगळेच काय पावलट माया समोर बसलेले आहेत असं नाही. या 100मध्ये एखादा डोकेबाज माणूस माझ्या आजच्या कीर्तनाला आहे. माझं जर काही चुकत असेल तर मला कीर्तन सुटल्यानंतर भेटा, मी तुमची माफी मागीन आणि माझ्या चुकीमध्ये मी दुरुस्त करेन. काही शानी मंडळी इथं बसलेली, भगवंताचं नाम केवढं आहे, केवढं आहे भगवंताचं नाम. अरे भगवंतापेक्षा भगवंताचं नाम अनंत पटीनं मोठं आहे. गोटीचं बुवाचं नाही ऐकायचं, माझं ऐकायचं नाही. कुठून आलाय बुवा म्हणतात, अंगात आणतात. अंगात आणायला आम्ही एवढे बावलट आहेत काय. अरे जग चंद्रावर गेले, जरा सावध व्हा. खऱ्याला खोटं म्हणतात, ते खोट्याला खरं म्हणतात. मरतो का बेहाल पतिव्रता, भुकी मरे पेढे खाय. नाम कशाला म्हणतात, नाम माहितीये ना. भगवंतापेक्षा अनंत पटीनं भगवंताचं नाम मोठं आहे. नाम बोलायचा विषय नाही, नाम लिवायचा विषय नाही, नाम बोटानं दाखवायचा विषय नाही. जर बोटानं दाखवायचा, फाउंटन पेननं लिवायचा विषय राहिला असता, वैखरीचा विषय राहिला असता, तर या हिंदुस्थान देशाला गुरु आणि शिष्याची परंपरा लाभली नसती. डोकं नाही चालत का. नाम जर बोलायचा विषय राहिला असता, गुरु शिष्याची परंपरा हिंदुस्थानाला लाभली असती का रे भाऊ. रामाला वशिष्ठ गुरु करावा लागला. डोकं नाही चालत. माणसाचा जन्म म्हणजे डुकराचा जन्म नाही, गधड्याचा जन्म नाही, बैलाचा जन्म नाही. माणसासारखा जन्म या जगात दुसरा कोणता नाही. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी करतात. हाव म्हणा सालावून ऐकस काय समजस, हाव म्हणा पाहुणावून ऐकस काय समजल, हाव म्हणा बापशाही म्हणी, मायशाही म्हणी, बहीणशाही म्हणी, बायकोशे हाय कसं समजस. माणसासले भल्याचं नाही कळत का. भूक लागल्यानंतर पाणी पिता का भाकर खाता, आणि ताण लागल्यानंतर भाकर खाता का पाणी पिता. काय कळत नाही माणसाला. माणसाला नफा करतो, माणसाला तोटा करतो, माणसाला गरिबी कटते, माणसाला श्रीमंती कटते, माणसाला पोरं झाले ते कट्ट, पोरं नाही झाली ते कट्ट. भूक लागली ते कट्ट, भूक भागली ते कट्ट, ताण लागली ते कट्ट, ताण भागली ते कट्ट. माणसाला काय नाही कळत. डोळ्यामध्ये कचरा गेला तेही माणसाला कट्ट, गड्याला गलन झालं तेही माणसाला कट्ट. खारट आंबट गोड कडू सगळ्या गोष्टी माणसाला कट्टात. संत सांगतात हे कळत नाही काय माणसाला. गगनावूनी वाढ गगनावूनी वाढ गगनावूनी वाढ गगनावूनी वाढ. बघा माझ्या हातामध्ये आग पेटी 2 रुपयाला आग पेटी मिळते. ऐका जरा हो भाऊ, अरे ऐका. अरे ज्ञानोबा आपणच खाल्ला ना, तुकोबाची वाट आपणच लावली ना, संभाराजाच्या डोळे आम्हीच उपसले ना, मीराबाईला विष आम्हीच पाजलं ना, जनाबाईला फाशी आम्हीच लावली ना रे, सखूबाईला तुकड्याची मौत आम्हीच केली ना, ज्ञानोबाच्या मायबाप प्रयागला आम्हीच गाठले ना. अजून महाराष्ट्रातले किती सांगणारे तुम्ही पिऊन जाणार म्हणजे डोकं चालेल. अरे माणसाचा जन्म केवळ ही गोष्ट समजून घेण्यासाठी का निव्वळ विषयाचा भोग भोगण्यासाठी माणसाचा जन्म आहे काय, का संतांचे विचार समजून घेण्यासाठी माणसाचा जन्म आहे. केला का विचार कधी या गोष्टीचा. माझ्या हातामध्ये 2 रुपयाची माचीस पेटी आहे, 49 काड्या हात राहू द्या. सांगणारे माणसं मरून गेले आणि गणगोड्या उघडायला लावणारे पुढे धडकले. कारण गचांड धरणारा कोणी नाही, सांगणाऱ्याचीच मनमानी चालली. समाजाचा दोष नाही,
आता या लेकरा बाळांचा काय दोष आहे? सांगणाऱ्यानं जशी दिशा दिली त्या दिशेनं हे जाणार आहेत का नाही जाणार? मग सांगणाऱ्या माणसानं धड सांगावं का काही पण सांगावं? काही पण सांगावं काय का जसं आहे तसं सांगावं? किती माणसं सांगतात जसं आहे तसं, आणि जे सांगतात त्यांना म्हणतात त्यास ना काय आहे तसं आलाच ना अंगमा यस म्हणतात. अंगमा यस का आहेस? अंगमा यस का आहेस? नाही ना डोकं चालत, मग अंगात कुठून येत आहे मग नेमकं? माझ्या हातामध्ये 2 रुपयाची पेटी, 49 काड्या आत राहू द्या, एकच काडी बाहेर काढा, दुसरी काडीची गरज नाही. संप्रदाय रोखीचा आहे. महाराष्ट्रामध्ये सांगणारा जो माणूस आहे तो माणूस उदारीचा आहे. जरा सावधान. राहुलच्या निमित्तानं या ठिकाणी येणं झालंय. माझ्या आशामाईने त्याच्या तिच्या परिवाराने हे नियोजन सालाबादाप्रमाणे केलेलं आहे. एखाद्याच्या डोक्यात बसलं तर बसलं, नाही बसलं तुमच्या पुढे काय मरायचं का? मी का त्या बदाने परिवाराला काही दुसरा उद्योग नाही का? पैसे झोपून देत नाही त्यांना? 49 काड्या आत राहू द्या, एकच काडी बाहेर काढा, दुसऱ्या काडीची गरज नाही. एकच काडी बाहेर काढा आणि कव्हरवर घासा आणि गावाच्या वरच्या बाजूला लावून द्या. अरे गावाचा विषय सोडून द्या, हिंदुस्थानाची देखील राख करायला हायगाई करणार नाही. एकच काडी हिंदुस्थानाला पुरे. एक काडीमध्ये जर एवढी ताकद आहे तर भगवंताच्या नामामध्ये किती ताकद असेल? कधी आजमावून बघितलं? कधी त्या गोष्टीचा तपास केला? अरे आपल्या भावकीमध्ये जर कोणी 3 पाट शिवी दिली आईवरून, माले म्हणे मायवरतून काय देतो? नाम तुझे नारायणा, होरी पाषाणाला पाना, होरी पाषाणाला पाना, होरी पाषाणाला पाना. नाम तुझे नारायणा, होरी पाषाणाला पाना, होरी पाषाणाला पाना, होरी पाषाणाला पाना. नावामध्ये नामामध्ये 36 आहे. कोणी शान माणूस इथं बसलेला असेल राहुलच्या पुण्य स्मरणाच्या निमित्तानं 99ला जाऊ द्या, भोगतीन त्यांच्या कर्माची फळं. पण शान्या माणसाला ही गोष्ट कळावी का शान्यालाही कळू नये? नाव आणि नामामध्ये 36 आहे. नामाचा आणि नावाचा काही संबंध नाही. नाम अनंत ब्रह्मांडापेक्षा मोठं आहे आणि नाव उपाधी पुरत आहे. आता माझं नाव धनराज आहे. मी जन्माला ज्या वेळेला आलो त्यावेळेला नाव घेऊन आलो का? नाही. मी तुमचं नाही बोलत. तुमचं काय नाव आहे रे भाऊ? मनोज. तुम्ही माझ्या आईच्या उदरात ज्या वेळेला आले त्यावेळेला मनोज नाव घेऊन आले का तुम्ही? नाही. कंपाड्याला कटआउट असेल ना, हातावर गोंधून मनोज म्हणून नाही. खिशामध्ये पाकिट आणलं असेल ना, कंपाळावर कटआउट नाही, हातावर गोंधलेलं नाही, खिशामध्ये पाकिट नाही. मनोज हे नाव कुठून आलं मग नेमकं? वयाचे 5 दिवसाचे झाले, 8 दिवसाचे, 15 दिवसाचे, महिन्याचे, 4 महिन्याचे, 8 महिन्याचे, 12 महिन्याचे, 6 महिन्याचे झाले. ओळखण्याच्या दृष्टी कापड झाला. व्यवहार चालावा म्हणून आजा आजीनं, काका काकीनं, मामा मामीनं, चुलत्या चलतीनं, बहिणीनं, ताजीनं, शेजाऱ्यानं, पाजाऱ्यानं हो आवडीनं नाव ठेवलेलं आहे का संघ आणलंय नाव? तुमची नावं संघ आणलीत का? मग 5 दिवसाचे, 12 दिवसाचे, महिन्याचे, 4 महिन्याचे, 6 महिन्याचे, 12 महिन्याचे झाले. ओळखण्यासाठी देवाणघेवाण व्हावी म्हणून तुम्ही कोणाचे? सकारामाचा मी आहे. तुझं काय नाव आहे? तुकाराम आहे. व्यवहार चालावा म्हणून सकारामानंही आणलेला नाही सकाराम संघ, आणि तुकारामानं देखील आणलेला नाहीये. आईच्या उदरातनं ज्या वेळेला आपण आलो त्यावेळेला आपण आपली नावं संघ घेऊन आलो का? नाही घेऊन आलो. मग मध्यस्थी एक गबाड कुठून आला? कोणीतरी ठेवलेलं आहे. कोणीतरी ठेवलेलं आहे.
व्यवहार चालावा म्हणून. मग नाव केवढं आहे? नाव जे ठेवलेलं नाव आहे ते केवढं आहे? जेवढी ही बॉडी आहे, जेवढं या शरीर आहे तेवढं नाव आहे. आता माझं नाव धनराज आहे बघा. या खांद्याच्या पुढं राईचा दाना केवढा असतो? एवढं माझं नाव पांगलेलं आहे का इकडं? नाही ना. नवरदेवाचं तसं बाशिंग असं लोम करतं का नाही, तसं माझं नाव हे कंपाड आहे बघा. धन आणि पुढं काय नाव? राज. ते राज असं लोम करतं का बाशिंग सारखं? नाही ना. जेवढी माझी बॉडी आहे तेवढं माझं नाव आहे. का नको? आता कृष्ण हे नाव कोण ठेवलं होतं रे भाऊ? तुम्हाला माहितीये काय? कृष्ण नाव ठेवणाऱ्याला बोलतो मी. कृष्ण हे नाव कोण ठेवलं रे भाऊ? गर्ग मुनींनी ठेवलंय. आता गर्ग मुनीने हे कृष्ण नाव ठेवलंय कृष्णाला. आता बॉडीला नाव ठेवलं का कृष्णाला नाव ठेवलंय? बॉडीला नाव ठेवलं. आता बॉडी जेवढी आहे तेवढं नाव आहे ना. नाव घेतल्यानंतर सत्कर्म घडतं. काय घडतं? सत्कर्म. नाव घेतल्यानंतर सत्कर्म घडतं आणि सत्कर्म केल्यानं काय होतं? स्वर्ग प्राप्ती होते. ऐका जरा, ऐका. देवाचं नाव घेतल्यानंतर सत्कर्म घडतं आणि सत्कर्माचा संचय झाल्यानंतर काय होतं? स्वर्ग प्राप्ती होते. आणि स्वर्ग प्राप्ती झाल्यानंतर काय होतं? मग तया पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुम्ही ही उदाहरण ऐकली नाहीत का कीर्तनकाराच्या मुखातनं? ऐकली नाही, पण विचारणार कोणी नाही. सांगणाऱ्याची मनमानी. बैल गाभण असन बाबा, 9वा महिना असन बाबा. झालं कीर्तन केलेत घरी. काय भवानी हसाड भो, तमासगीर सुद्धा मज हसाडतस. जरा विचार करा या गोष्टीचा. जैशी वेशा भोगी कवडा वेचे, तरी दारण चिपू नये तियेचे. तैशेला जिरवाणे दीक्षितांचे काय सांगू. 800 वर्षापूर्वी आमच्या ज्ञानोबाराय सांगतात, एखादी वेशा असती वेशा. असा प्रसंग तुम्ही आणावा काय ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये? अरे तुमची तर्रा बघितली ज्ञानोबारायांनी. ब्राह्मण पुत्र होता ज्ञानोबा. पाण्यात गंगेच्या पाण्यापेक्षा स्वच्छ होता ज्ञानोबा. ज्ञानोबा म्हणजे हाड मांसाची व्यक्ती समजू नका. ते चैतन्य होत. कैवल्याचं साम्राज्य म्हणजे ज्ञानोबाराय होते. आणि ज्ञानोबारायांना हा प्रसंग आपणच आणला रे. जैशी वेश्या भोगी कवडा वेचे. वेश्या असती वेश्या. पैसा असला तोपर्यंत आपलं करते, आपल्याला गुदगुल्या करते. आणि ज्या वेळेला तुमच्याकडचा प्यायले संपून जाईल त्या दिवसाला फक्त वेश्याच्या दरवाजाला ठोकून दाखवा तुम्ही. लात नाही घातली मग बोला. ऐका जरा, ऐका. अरे 84 लाख येवणी फिरून माणसाच्या जन्माला आपण आलो. आपण निवड माणसाचा जन्म खाण्यासाठी ना हागण्यासाठी नाहीये. अरे काहीतरी भल्याची गोष्ट समजून घेण्यासाठी आहे मित्र. देव तू सोयरा करिया, सांगणाऱ्याला काय उद्योग नव्हता का? काय सांगितलं त्यांनी? आपल्या भल्यासाठी सांगितलं ना. शेवटची पाडी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फिरा पडे.
पैसा संपला म्हणजे लात घालते लात. त्याप्रमाणे इंद्ररूपी वेश्या आणि पुण्यरूपी पैसा, सत्कर्म केल्यानं मिळालेलं ऐश्वर्य, सत्कर्म केलं ना, पैसा संपला म्हणजे लात घालते, इंद्ररूपी वेश्या आहे. सत्कर्माचा पुण्य संपल्यानंतर लात घालते आणि परत मृत्यू लोकांमध्ये धडकावं लागतं आपणाला. आणि ते धडकणं बंद होण्यासाठी परमार्थ करायचा. आणि इथं काही डोकं चालत नाही, भलत्या ठिकाणी डोकं चालतं. या जन्म मरणाचा फैसला होण्यासाठी परमार्थ करायचा. आणि आमच्या तर पोकांडी परत येत. किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वावे बजित, किती वावे बजित, म्हणून या जीवनाला, म्हणून या जीवनाला, म्हणून या जीवनाला, म्हणून या जीवनाला. आई बघा, माझ्या हातामध्ये आज ज्वारीचा दाणा आहे. अरे भाग्याचे तुम्ही, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, भाग्यवान आहात आपण. निदान निदान यश शब्द ऐकायला तरी मिळतात आपणाला. अमेरिकन, फ्रान्स, इंग्लंड, रशियामध्ये जन्म झाला असता, पैसे देऊन तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकारामाच्या आशीर्वादानं फुकट ऐकायला मिळतं म्हणून डोक्यात बसत नाही का? घरात जन्म देणारी माय ध्यानात का बसत नाही? अरे जिथं पिकतं तिथं खपत नाही. घरात जन्म देणारी माय का खपत नाही? बायकोनी बहीण लांबवर रास्ती कशी काय खपास? दररोज दिसते ना, दररोज दिसते रे, म्हणून ती माय ध्यानात बसत नाही. आणि बायकोनी बहीण 6 महिनामा 12 महिनामा येस ना, 2000 रुपयानं का पातय अशी ना तरी जमल, पण 200 रुपयानं पातय मायले नाही लयाव. अंधेरी दुनिया भजन बिना कैसे करियो, अंधारी दुनिया भजन बिना कैसे करियो, अंधारी दुनिया भजन बिना कैसे करियो, अंधारी दुनिया भजन बिना कैसे. हे जिते बाप बिन देवी बड़े बाग पछताइयो, बड़े बाग पछताइयो. आमच्या जळगाव मध्ये पाठीमागे ना केड पिकायची मित्र, केड फुकट कुत्रे खायचे कुत्रे. आता 40 रुपयानं 12 केड मिळतात. विठाला घाला, विठाला भाग्यवान आहोत आपण, नका ऐकू. पण निदान निदान तुमच्या कानापर्यंत हे शब्द पोहोचतात, हेही आपलं भाग्य म्हणावं लागलं. माझ्या हातामध्ये ज्वारीचा दाणा आहे. या ज्वारीच्या दाण्याला जर पेरलं तर उगतो. कोणी पण पेरू द्या, गोऱ्या रंगाच्या माणसानं पेरू द्या तरी ओके.
काळपट रंगाच्या माणसानं पेरू द्या तरी, ओके गदगुल्यानं पेरली तरी, ओके उत्पत्तीनं पेरली तरी, ओके शिकलेल्यानं पेरली तरी, ओके अंगठेबाजनं पेरली तरी, ओके बाबा. श्रीमंतानं पेरली तरी, ओके गरिबानं पेरली तरी, ओके. कोणी पण पेरू द्या ओके ना तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे गाडगियाची कोंब, कुलालमतीचे गर्भ उमटले की ज्ञानोबाराय सांगतात गाडग्या मडक्याला जसं कुंभार माध्यम आहे तसं तुम्हा आपल्याला जन्माला यायला कारणीभूत वासना आहे. कोणी पण पेरू द्या, मरायच्या वेळेला ज्या दिशेला भावना जाते तिकडे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. कोणी पण पेरू द्या, उगते 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 वा आणि त्या जिवारीनं उगूच नाही. भावणाऱ्या वासनेमध्ये बदल व्हावा असं जर वाटत असेल तर एखाद्या सुगरणबाईला भेटा. सांगणाऱ्याची माय मरून गेली, त्या जिवारीनं उगूच नाही. त्या भावनेमध्ये चेंज व्हावा, त्या वासनेमध्ये बदल व्हावा, त्या विचारामध्ये परिवर्तन व्हावं असं जर वाटत असेल एखाद्या सुगरण मायला भेटा. गुरुविना ज्ञान कळेना, गुरुविना ज्ञान कळेना, अकल बाजारात मिळेना, अकल बाजारात मिळेना, अकल बाजारात मिळेना, अकल बाजारात मिळेना. मोठा झाला माझ्यानी साई शब्द पुराणी, मोठा झाला माझ्यानी साई शब्द पुराणी. गुरुविना उद्धार होईना, नामविना उद्धार होईना, अकल बाजारात मिळेना, गुरुविना ज्ञान कळेना, अकल बाजारात मिळेना, गुरुविना ज्ञान कळेना, अकल बाजारात मिळेना, गुरुविना ज्ञान कळेना, अकल बाजारात मिळेना. सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, वाचोनी सापडेना सोया, सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, वाचोनी सापडेना सोया. घराने पाये मधी मधी, घराने पाये आधी आधी, घराने पाये मधी मधी, घराने पाये आधी आधी. आपणासाठी केला काळ, आपणासाठी केला काळ, आपणासाठी केला काळ. लेकरो, मी तुमल्या असं विचारस, ऐकायचं असेल ऐका, नका ते ऐकू. आमचं चाललंय इसगाव तिसगाव, भिकाऱ्याला 40 गाव. लेकरो, आपला मायबाप कितला बी हुशार होते, शाळा मासला मास्टर जे शिकाड असते शिकाडतीन का रे भाऊ? त्या नाही मज हुशार होतीन त्या. शाळा मग कसाले जातच रे? सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, वाचोनी सापडेना सोया, घरावे ते पाये आधी आधी, घरावे ते पाये आधी आधी, घरावे ते पाये आधी आधी, घरावे ते पाये. करणा सोनार कितला बी हुशार वय, त्यांनी जर कांटोचा ते पिक्चर ठस बाहेर ना सोनार लागत. सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, वाचोनी सापडेना सोया, सद्गुरु वाचोनी सापडेना सोया. आता ऐका,
प्रवासाच्या वाटेवरचे सगळे जण आहेत आपण. मी सुद्धा प्रवासाच्या वाटेवरचाच आहे. सगळे प्रवासी आहेत आपण का नाही? एक प्रवासी. प्रवास करता करता कोणी 15 वर्षाचा झाला, कोणी 20 वर्षाचा झाला, कोणी 30 वर्षाचा, कोणी 40, कोणी 50, कोणी 60, कोणी 70, कोणी 80. प्रवास चालू आहे मित्र. आता प्रवासाच्या वाटेवर प्रवास करीत असताना व्यवस्थित आहे का जरा? तिकीट घेऊन प्रवास करावा का बिनी तिकिटाने प्रवास करावा? तिकीट घेऊन. किती लोकांकडे तिकीट आहे बरं? कीर्तनकार महाराजा सगट खरानी माय मरी गेले लबाळ्याची जित्ती राहिली. मी काय बोलतो ते डोक्यात बसतं का? मी सडकेवरचा प्रवास सांगतो का तुम्हाला? सगळे जण आपण प्रवासी आहोत. प्रवास चालू आहे. एक दिवस आपला स्टॉप येणार आहे आणि आपल्याला आपल्या स्टॉपवर उतरायचं आहे. कुठून तरी आपण प्रवास सुरू केलेला आहे. नक्की 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 प्रवास सुरू झालाय. प्रवास फुकट करावा का तिकीट घेऊन प्रवास करावा? तिकीट. आणि बिना तिकिटानं जर प्रवास सुरू केला तर गाडी हलताना, गाडी चालताना जीव झाला या बेजार. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर, या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर, या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर. गाडी हलताना, गाडी चालताना जीव झाला या बेजार, जीव झाला या बेजार. या गाडीचा डिपार्टमेंटनी स्पेशल एका माणसाची नेमणूक केलेली आहे. त्याला कंडक्टर म्हणतात. वा. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मा दर्शन, दर्शनी समाधान हाती जैसे सद्गुरुनाथ महाराज. त्या डिपार्टमेंटनं स्पेशली एक माणसाची नेमणूक केलेली आहे. इथून तिथपर्यंत गाडी न्यायची तुम्हाला. तुम्ही जर तिकीट घेतलं नाही तर अवघड होईल. मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. हे माझे किंकर बहुसार, हे माझे किंकर बहुसार, हे माझे किंकर बहुसार. नट सुद्धा उचलायचा नाही. प्रवासाच्या वाटेवर प्रवास करीत असताना नटाला सुद्धा हात लावायचा नाही. कुठल्या ना कुठल्या वेळेला, कुठल्या ना कुठल्या जन्मामध्ये तो नट आपल्याला भवल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला सुट्टी कोणी बाप आपली करणार नाही. बिना तिकिटानं प्रवास करायचा नाही. जर मध्यस्थी कोणी आलं रे बाबा तिकीट दाखवा, तिकीट तिकीट हे म्हणते मी महाराज काय पेटवायचं का महाराज कोणाला? उतर खाली हे म्हणताय मी मंत्र्याचा पी आहे, तू उतर खाली. 500 रुपये ठेव आणि 6 महिने गुच्चूप आत जाऊन बस. यमाचे यमदंड पैसतीला माता देवा तुझा रक्षिता कोण आहे, देवा तुझा रक्षिता कोण आहे. देवा तुझा यमदंड पैसतीला माता देवा तुझा रक्षिता कोण आहे, देवा तुझा रक्षिता कोण आहे. तुम्हाला असं वाटत
बाई त्यासना सांगानं काम रा सालास ना आपला ऐकानं काम रा असं का जेव्हा भोकांडी येईल तेव्हा समजत तुला असं नाही समजायचं राजा. तिकीट घेऊन बसा चेकर येऊ द्या नाही तर ब्रह्मदेवाचा बाप येऊ द्या. हे बघा तिकीट 2 किलोमीटर तुमचा स्टॉप राहील 2 किलोमीटर तोपर्यंत कंडक्टर तिथून उभा राहील आणि शेजारच्या माणसाला खुलवल तुमच्या बाजूला जो आजोबा बसलेला आहे त्याला जरा उठवा. आजोबा तुम्हाला गोंदूर जायचं ना गोंदूर ती तुमची बॅग घ्या ती तुमची काठी घ्या आणि या पुढे हळूहळू तुमचा स्टॉप आलाय कारण तुम्ही तिकीट घेतलेलं आहे. नामाची या बळे न पिऊ सर्वना 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 कई काळाच्या माता सोटे बाळू कई काळाच्या माता सोटे बाळू कई काळाच्या माता सोटे बाळू कई काळाच्या सोटे बाळू वैकुंठीचा देवानो या कीर्तनी वैकुंठीचा देवानो या कीर्तनी वैकुंठीचा देवानो या कीर्तनी वैकुंठीचा देवानो या कीर्तनी. आता दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला आणि अभंगाच्या पहिल्या वडकडे येतो. सांगणाऱ्यांच्या तोंडाले फेस यायला लागला आणि ऐकणाऱ्यांचे कान ऐकून ऐकून निबार झाले निबार. पण ऐकून काही घेत नाही मनमानी चालू द्या खुशाल मनमानी चालू द्या. आम्ही आज आहोत या जगामध्ये उद्या नसू पण विठाला 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 सांगतो मी आणि अभंगाच्या पहिल्या ओळकडे येतो बघा. सकाळी सकाळी घरातनं निघाला. कुठं निघालात अण्णा कुठं निघालात म्हणलं शिरपूरला जायचं लेकीकडं जरा अडचणीत आहे तर 10-20 हजार घेतलेत आणि म्हटलं जावा लेकीकडं. बरं आणि काय नाही अर्ध्या तासात परत फिरून आले. म्हणलं अण्णा तुम्ही लेकीकडे जाणार होते म्हणलं गाडी हुकली हो. गाडी हुकली आणि 15 मिनिट अगोदर जाऊन स्टँडवर बसला असता तर काय तुझी माय मेली असती का रे भाऊ. आता गाडी उकली का हा उकला बरं खरं सांगा का गाडी उकली. 15 मिनिट अगोदर जाऊन उभा राहिला असता तर काय बिघडलं असतं का. मरणा आधीचा वदवावे मरणा आधीचा वदवावे आधीचा वदवावे मरणा आधीचा वदवावे आपले हित साधून जावे आपले हित साधून जावे हित साधून जावे आपले हित साधून जावे आपले हित साधून जावे चंद्राच्या फुकट आम्ही तुझ्या पाठीमागे येत नाही रे. आम्हाला काही तुकडा मिळत नाही काय घरी. मी माझे शब्द 93 पासून ही मंडळी ऐकते. हे माझे बंधू तिसगाव धंदाण्याचे म्हणजे मला काय सांगायचंय माझ्या ओटावरचा शब्द त्यांना कळतो बरं. हे श्रीपाद महाराजांची टीम आहे मंडळी. ही आयऱ्या गैऱ्याची नाही म्हणजे मला गोष्टी नाही सांगायच्या. तिकीट म्हणजे नेमकं काय. असल कंडक्टर लेकर तो बरोबर तुम्हाला जाग करण. तुमचा स्टॉप आला उतरा. गाडी उकली का तू उकला. अरे मनुष्य जन्माची चांगली साथ मिळाली आपणाला हुकू नकोस. आयुष्य जात आहे पहा काळ जपतशे महा. प्रत्येकाच्या उंबऱ्याच्या बाहेर काळ येऊन बसला मित्रो. आमचे एकनाथ महाराज एकनाथ महाजन
त्यांचे बंधू आज गेलेत वाटतंय. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करूया. ज्यांना जन्म या मृत्यू लोकांमध्ये त्यांना एक दोन निरोप घ्यायचा मित्रो का नाही घ्यायचा? मी जरी कीर्तन सांगतो मला नाही निरोप घ्यायचा का? कवा घ्यायचा निरोप? मी सकाळच्या प्रहरी घ्यायचा का? दुपारच्या वेळेला घ्यायचा का? या कायेला मी निरोप कवा देईन? तिसऱ्या परी देईन का? दिवसा देईन का? रात्रीला देईन? कोणत्या महिन्याला मी जाईन? कोणत्या तारखेला जाईन? कोणत्या वाराला जाईन? नाही जाणार का? देह जाणार जाणार जाती काय दाखवणार? प्रत्येकाच्या उंबऱ्याच्या शेजारी काळ येऊन बसलेला आहे. तो दिसत नाही गोष्ट खरी, पण ज्या वेळेला तो काळ रूपी दुश्मन, काळ रूपी सैतान ज्या वेळेला उग्र रूप धारण करतो त्यावेळेला टप्प दिशी ध्यानात येतं. प्रत्येकाच्या उंबऱ्याच्या बाहेर काळ येऊन बसलाय. नव प्रत्येकाच्या बोकांडी येऊन बसलेला काळ आहे. जसं बिड्यामध्ये एखादा उंदीर असतो मित्र, उंदीर बोखोबाला त्याचा वास लागला आणि बोखोबा जसा बिड्या शेजारी येऊन बसतो आणि टकमक 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 तिकडे लक्ष देऊन राहतो. कवा बिड्याच्या बाहेर पडल आणि कवा मी गट्ट करणार. याच अवस्थेने प्रत्येकाच्या भोकांडी, प्रत्येकाच्या उंबऱ्यापाशी काळ येऊन बसलेला आहे दुश्मन. कवा माझ्या तावडीत येईन आणि कवा गट्ट करीन. पाहतो उंदीरा घेऊन जाई पैसा काढलो पैसा काढलो मग त्याच्या ठिकाणी दया नाही, त्याच्या ठिकाणी प्रेम नाही, त्याच्या ठिकाणी माया नाही, त्याला घेणं नाही, त्याला देणं नाही. बाळपणी सुद्धा त्याचं जर डोकं फिरलं तेव्हा पण घेऊन जातो. तरणा जरी असला हो त्याच्या डोक्यात आलं तो घेऊन जातो. मध्यस्थी जरी झाला, 2 लेकराचा बाप 3 लेकराचा बाप, लेकरू वयात आलं आणि त्याचं लग्न करायचं म्हणून अरे कपातीच्या पश्चिममध्ये येते गोट घेतो तोपर्यंत त्याचा जर दिमाग खराब झाला काळाचा, बशी हातातच राहते मित्रो. त्याला बाल पण चालत नाही, त्याच्या ठिकाणी तारुण्य चालत नाही, त्याच्या ठिकाणी वृद्ध पण चालत नाही, त्याला रस्त्यावर चालत नाही, त्याला घरात चालत नाही, त्याला सोयऱ्याच्या गावी चालत नाही. नाही नाही नाही, तो कुठेही आपलं बटन दाबू शकतो. जिंदगी एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत सब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी अनकी राह का घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत सब तुमको देगी, ना एक दिन बदलना पड़ेगा. हो खरं बोला, खरं बोला. डॉक्टर लोक वाचवतात का तून अजून भरणं संपेल नाही. खरं बोला, खरं. डॉक्टर लोक वाचाडतस का भरणं संपेल नाही. खरं बोल राहणार का? श्रीपाद महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळतात. डॉक्टर वाचू शकत नाही आणि जर ते वाचवत असतील ते कशाला मारताय मग? तारुण्यामध्ये देखील डॉक्टर लोक
मरू शकतात आणि ते काय आपल्याला वाचवतील? नाही नाही नाही, डॉक्टर वाचवत नाही, पैसे वाचवत नाही, तुम्हाला अजून भरणं संपेल नाही माझं. पूर्ण भरावं लागल आणि भरल्यानंतर मग केव्हा पण जाऊ शकतंय. म्हणून मित्रो, चांगला विचार करा. वेळेच्या आत समजून घ्या, नाहीतर पश्चातापाची पाळी येईल. ज्या कामासाठी दीनानाथानं हे शरीर आपणाला दिलंय, एक किडनी फेल होऊ द्या बरं, लाखोनी रुपये दिले तरी मेळ बसत नाही. जरा विचार करा. एक बोट तुटला हाताचा तरी आपणाला पट्टी फोडता येत नाही. मेहरबानी करून जरा समजून घ्या. एक डोळा जरी बंद पडला, अवस्था बघा ज्याचा बंद पडला त्याची. एक हात जरी गेला, ज्याचा हात गेला त्याला विचारा. एक पाय जरी गेला, ज्याचा पाय गेलाय त्याला विचारा. मित्र, पायाची किंमत जरा समजून घ्या. देवे दिला देह भजना गोमटा, झाला फाटा. या अडचणीतनं जर मुक्त व्हावं असं वाटत असेल, जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल, मानव जन्मी आल्याचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, तर एक काम करा. चांगल्या माणसाला भेटा आणि ते आपल्याला सूचना देतील. त्या सूचनेचं काटेकोरपणे पालन करा. अभंगाची पहिली ओळ. विषय आणि विषयाचं प्रयोजन अवघड नाही. समजून देणाऱ्यानं समजून दिलं तर, आणि समजून घेणाऱ्यानं समजून घेतलं तर. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्वारी पेरली तर उगते आणि लाही पेरली तर उगत नाही. सोपी गोष्ट आहे. जीवन मुक्त अवस्थेला पात्र व्हावं असं वाटत असेल तर शहाण्या माणसांचं ऐका, मनमानी करू नका. ज्वारी पेरली तर उगते, कोणी असू द्या. जड भरत राजा हरणी इमोळच करून टाकायचा. आता जन्म नाही येणे, हो अगदी याचा फैसला करून टाकायचा. आणि फैसला होण्यासाठी देवाना हा जन्म दिला. याच देही याच डोळा, मुक्तीचा सोहळा. देवाने एवढ्यासाठी हा जन्म दिलेला आहे, जेणेकरून फैसला व्हावा, जीवन मुक्त अवस्थेला पात्र व्हावं. साधू संतांच्या वाडवडिलांची मक्तेदारी होती, आमची नाही का मक्तेदारी? आम्ही ढिल्ले पडलो अज्ञानामुळे. ज्वारीचं परिवर्तन लाईमध्ये करायचं, त्याला काही धोरण आहे आणि ते धोरण बुवांना माहित नाही. नाही 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 नाही, त्यांना गणगोळ्या कशा उघडायच्या एवढं माहित आहे. पण ज्वारीचं परिवर्तन लाईमध्ये कसं करता येईल हे सांगावं श्रीपाद महाराजांनी. आयऱ्या गैऱ्याने नाही. तुम्ही भेटा मग कळेल. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पूर्वीच्या काळी मोठी चालायच्या, मोठी
आता मोठी दिस या लेकराला मोठी माहित नाही हा? हा. पण काही जुनी मंडळी बघा त्या खुर्च्यांवर बसलेले माझे अण्णा वगैरे हे पुढे बसलेले भाऊ हे विनेकरी दादा यांना मोठी माहित आहे. खाली राहायचं कणा आणि वरती राहायचं चाक, बरोबर ना? वरती राहायचा नाडा आणि खाली राहायचा सोंदड. ती मोठ उपसून 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 पाणी जायचं त्या सोंदडवर, म्हणून तो सोंदड तुटून जायचा का नाही? बारीक होऊन 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 तो तुटून जायचा. मग तुटल्यानंतर सगळं गबाड विहिरीमध्ये जाईल, जेणेकरून जाऊ नये सावधान. शेतकरी जागेवरच बैल सोडून द्यायचा आणि ते सगळं गबाड डोक्यावर घ्यायचा आणि गावाकडे यायचा. 5,000 लोकांचं गाव. सार किती लोक करतात? तो जो सोंदड तुटून गेलाय, मुठीचा सोंदड तुटलाय, गाठ मारून जमत का? नाही चालतं ना गाठ मारून. बरं म्हणे आमना आमना बोये बाये. त्याला म्हटलं तू बायकोले बहीण म्हणस का रे भाऊ? म्हणला नाही. हे कसं कळतं माणसाला मग? हे नाही कळत. चाकावरचा जो सोंदड असतो त्याला गाठ मारावी लागते का? आणि गाठ जर मारली तर काय बिघडतं रे काका? अरे सगळं जाईल ना विहिरीत. गाठ मारून जमत नाही. तुटलेला सोंदड. देव तू सोयरा मगाशी प्रमाण झालं आपलं. तुटलेला सोंदड. सुईनबाईनं सोंदड तोडला. आता बसलं का डोक्यात? सुईनबाईनं सोंदड तोडला. चिमटा घेतला, मागा हागला पुढं मुतला. गर्भ जन्मे बाहेर पडे, सोहम भाव तात्काळ उडे, कोहम भाव दीर्घ रडे. जन्मल्या पुढे सुख काय भोग तुझ्या कर्माची फड. तुटलेला नाळा आता जोडून घे. गाठाड नको मारोस, मनमानी करू नको. ते चार करण्याचं जे काम आहे, तुटलेला नाळा जोडण्याचं काम जे आहे, ठराविक माणसं करतात. आमना गावना मारुती बाप्पा जोडा चल उचलेला ना म्हणे. मग तुमना गाडाने तुटेल मांडवी जोडती का तो? तुमच्या गाड्याची तुटलेली धाव कोण जोडून देईन? तुटलेला नाळ कोण साईन करून देईन? डोकं नाही चालत. नाही मना साला कानी खासदार आहे म्हणे. मग तुला खासदार साला हे काम करी का रे? तुटलेलं नाळ कोण जोडून देईल मला सांगा ना. दादा तुम्ही झटका प्राप्ती नाही. ऐसे रे गली जाही, ऐसे रे गली जाही, ऐसे रे गली जाही. तुटलेली जी नाळ आहे कोण जोडून देईल? टेप्यावर कोण आणून देईल? आपली माय आणून देईन का? ती सांगीन का हे? साला खासदार आहे तो सांगीन का हे? नाही सांगणार. बाप सांगीन का हे? 800 वर्षापूर्वी आमचे ज्ञानोबाराय सांगतात अभंगाची दुसरी ओढ. कवनाचे माय बाप, कवनाचे बरोबर. आपणाला भ्रम झालेला आहे, भ्रम काढून टाकायचा.
ते आपणाला भलत सांगतील, ते आपणाला वार मातली कपाशी सांगतील, सूर्यफूल सांगतील, हरभरा सांगतील, गहू सांगतील, कांदडा सांगतील. त्या हाईने सांग. नाही 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 नाही, ते तुम्हाला डायरामा लोटानं सांगतील, पण डायराम असलं काढता नाही येणार त्याचे. नाही नाही, मी काय बोलतो ते जरा ऐका, भ्रमात राहू नका. नाही 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 नाही, सगळे तुमचा पाणीपत करायला निघालेली आहे. हे जे आमच्या सारखे बावलट आहेत ना, आम्ही जसले आमना म्हणणार त्यातून सगळं पाणीपत करणार. एकच जात या जगामध्ये अशी आहे, ती जात तुमचं भलं करणार आहे. संत दर्शन हाला माता पिता बंधू बयनी, निंदा नाही. नाही नाही, 30 तारखेला माझी बहीण आजारी होती. मी शाद्यावरून बहिणीला भेटायला गेलो. बहिणीची निंदा नाही, बहिणीची टिंगल नाही. संत एवढे बावलट नव्हते. आई वडिलांना सोडून द्या असं त्यांना म्हणायचं नाही. नाही 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 नाही, एकच मुद्दा आहे, ते तुम्हाला हे सांगणार नाही. हे म्हणायचंय त्यांना, मायबापांचा त्याग करून टाका असं म्हणायचं नाही त्यांना. बैल भाचीला विसरून जा असं म्हणायचं नाही त्यांना. गणगोत्राला सोडून द्या असं म्हणायचं नाही त्यांना. एकच मुद्दा आहे आमच्या संतांचा, हे तुम्हाला ते सांगणार नाही, हे म्हणायचं त्यांना. माता पिता पण श्रीपाद माऊलीनं जे काम केलंय ते काम मायबाप करतील का रे भाऊ? काका चुलता, सोयरा दायरा, माम भाऊ, कुई भाऊ, जीज भाऊ, आकड सासू, साल्या, साडू, नाही ना ते हे काम करणार. ते कोणतं काम करतील? तुमले कितला हंड्रोस नोकरी लागणार का? अंडरनं लग्न होईना का? यस पर काय म्हणत, गहू काय म्हणत, कांदा काय म्हणत, हे सांगतील ते. पिकाले पिका कसा लावा, घरले घर कसं लावा, आई चावायथीन त्या. माय बाप सांभाळी थी लोभा कारते पाळी थी, माय बाप सांभाळी थी लोभा कारते पाळी थी, माय बाप सांभाळी थी लोभा कारते पाळी थी, माय बाप सांभाळी थी लोभा कारते पाळी थी. ऐकाने गुरु रावो त्याचा तुकार झालावो, ऐकाने गुरु रावो त्याचा तुकार झालावो, माय बाप सांभाळी थी लोभा कारते पाळी थी, माय बाप सांभाळी थी लोभा कारते पाळी थी, माय बाप सांभाळी थी लोभा कारते पाळी थी, माय बाप सांभाळी थी लोभा कारते कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती नाही. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत संत या जातीला म्हणजे डावलून इतरत्र जी मंडळी आपल्या आजूबाजूला आहे, एखादी गोष्ट भल्याची सांगतात का ते आपणाला? सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत त्यांच्या जवळ जाऊन बसा. फक्त संत नावाच्या गोष्टीला डावलून टाळून सगळ्यांमध्ये तुम्ही बसा. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत बसा. भल्याचं तुम्हाला सांगते. संत नावाच्या जातीला सोडून भल्याचं सांगणार या जगात कोणी आहे? मला दाखवा. कीर्तन सुटल्यानंतर मी त्याच्या पायाला हात लावीन. अरे सगळे जे आहेत आपल्या आजूबाजूला ते नरकाला ढकलणारे. या विश्वामध्ये संत नावाची एकच जात आहे, निष्क्रिय आणि निरागस.
आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयालाई माता पिता बंधू बयणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे एक सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तेथे तुला सोडवे ना कोणी साली मिवणी वाचुनी कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जडावत जाईल एखाद्या माऊलीच्या पायाला हात लावा आई याच्यातलं धोरण मला काही कळत नाही मला धोरण शिकवा तरी अवधान एकली तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईचे ही प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का इथं बसा तुम्हाला मी धोरण शिकवते चुलीला जाळ लावते पत्र्याची आत्रा पाठीवरती ठेवते नदीतली थोडी वाढू ओतते एक कबर ज्वारी मिक्स करते खालून जाळ लावल्यानंतर अग्नीनं भरभर 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 सगळं तापत आत्रा कपडा घेते भरभर भरभर गरा 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 फिरवते चौ अंगानं ज्वारी भाजून निघते हे सगळी ही जी माझी माणसं आहेत ना हे सगळी चौवांगानं भाजून निघालेली माणसं आहेत ती चौवांगानं भाजून निघते वरचा काळपट भाग आत जातो वरचा काळपट भाग आत जातो आणि आतला पांढरा शुभ्र भाग बाहेर येतो ऊर्ध्वमुखी आडवेला भाग्यवान आहात तुम्ही सगळेजण विषयाचे समसुख बेगडाचे बाबा याला सोडून या जगामध्ये इतरत्र सगळं काही जे आहे विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली मला खरं सांगा तुम्हाला किती समजलंय माझं कीर्तन त्याच्याशी मला काही घेणं नाही एकाला जरी कळलं तरी माझं येण्या जाण्याचं कारण झालं भगवंताच्या नामाला सोडून या जगामध्ये चांगलं काय खरं बोला काहीच नाही भगवंताच्या भगवंत देखील फिकाय भगवंताच्या नामापुढं तो घडीभर येईल त्याचं काम उरकून लगेच निघून जाईल नामाचं तसं नाही नाम येतही नाही नाम निघूनही जात नाही सगुण साकार जे रूप आहे ते घडीभर येईल राईनानं परत जाईल संविषमपणा येतो परंतु त्याचं जे नाम आहे त्याच्यामध्ये संविषमपणा नाही तुम्ही हाव म्हटलं तरी नाही म्हटलं तरी नामाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये खरं काय मला सांगा मी तुमचा अनुग्रह घेईन नाम चांगले चांगले विषयाचं समसुख बेगुडाची बाहुली आता भगवंत तुमचं चांगलं करणार का भगवंताचं नाम तुमचं चांगलं करणार नाम अगोदर चांगलं काय आई समजाली जोईजे ट्यूबवेलले पाणी लागे देवनी कृपा मेंटल येतो तू लांबीन मग हे काय राह नाही तुला समजत अन्नमान धन येतो
असे समजू का बेगुणाची बाहुली. भगवंताच्या नामा व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं चांगलं काहीच नाही. तुमचं भलं, तुमचं सोनं, तुमचं चांगलं भगवंत करतो का भगवंताचं नाम करते? नाम चांगलं करते. चांगलं म्हणजे काय आणि वाईट म्हणजे काय हेही कळायला पाहिजे. चांगलं म्हणजे दवडेल गाय सापडी काही देवनी कृपा, याले चांगलं म्हणतात का? चांगलं म्हणजे काय? ट्यूबवेलले पाणी लागणं, जोगे जाय राहणार का फेकाय राहणार? आंडोरना लगीन होय नाही, गुरुनी कृपा. वा, लगन होय गे फेकाय ना का जोगे घ्या. शब्द कडी राहणार का? देव चांगलं करस का भगवंतानं नाम चांगलं करस? नाम चांगलं म्हणजे काय? ट्यूबवेलला पाणी लागणं, तेवढ्याला काय सापडणं, आंडोरना पायना हलणं, लेकरूंना लगन होईना? नाही 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 नाही. चांगलं म्हणजे काय? हा मूळ मुद्दा आहे. तू का पंढरीशी गेला, 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 पुन्हा जन्म नाही आला, गेला पुन्हा जन्म नाही आला. मजा केली अमर, याला म्हणतात चांगलं. नोहे सरिता निराळे, लवण मिळविता जडे, याला म्हणतात चांगलं. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे, याला म्हणतात चांगलं. मन हे राम झाले, हो मन हे राम झाले, हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती का सोनी कैसे निवृत्ती आले, कैसे निवृत्ती आले, प्रवृत्ती का सोनी कैसे निवृत्ती आले. गुंतलो होतो अर्जुनपणे, गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो कृष्णपणे, आता बोलणे पुसणे काही नाही. याला म्हणतात चांगलं. ज्ञानदेव म्हणे पाहता 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 मी मज पाहिलं, सगळं नाशाला कारणीभूत आहे. एकच गोष्ट सत्य आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, पुढं दाबून बसा, मग कळेल. संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आपण आलो. आता हातानं टाळ्या वाजवा, देवाचं भजन करूया. वाजले 11 विठोबा रखुमाई, Oh
बुद्धी दिली पंढरीनाथांनी या भदाणे परिवाराला. आमचे भटू दादा असतील, आमचे किशोर दादा असतील, परत ते आमचे ठाण्याला असणारे बबलू दादा असतील, का नको, आमची आशाताईचे मालक, संपूर्ण असणारा हा गडीवरचा भदाणे परिवार प्रत्येक वर्षाला आम्हाला बोलवतात. बाबा, परमार्थ जरी हा सोपा असेल पण खूप अडचणीतला आहे. सर्वत्र दुर्लभ विरडा जाणे. माझ्या लेकराच्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं का होईना प्रत्येक वर्षाला येत जा. 100 एखाद्याला जरी उमगलं तरी आमचं कार्य कारणे लागेल. आमचे चिरंजीव राहुल दादा यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून पदोपदी त्यांची प्रत्येक वर्षाला आठवण यावी म्हणून त्यांचा तो प्रवास सुरू आहे. हे 6वं वर्ष आहे. 9000 योजनचा प्रवास आहे मित्र, प्रत्येकाला करावयाचा आहे. गरुड पुराण वाचल्यानंतर ध्यानात येतं 13व्या दिवशी ज्या वेळेला आपण घर सोडतो तधीपासून आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि त्या प्रवासामध्ये तुम्ही चांगलं केलं असेल तर उताराचा रस्ता असतो, आणि तुम्ही जर काही संमिश्रण केलेलं असेल तुमच्या जीवनामध्ये तर चढाव येत असतो, आणि त्यावेळेला भरपूर वेदना होतात. तुम्ही रस्त्यानं चालित असताना कुत्र्याला जरी दगड मारलेला असेल तो कुत्रा त्या रस्त्याला येऊन आणि त्याचा तो सूड घेत असतो, एवढी गोष्ट खरी आहे. तर आमचे राहुल दादांचा प्रवास सुरू आहे. हे 6वं वर्ष आहे. आणि त्यांच्या प्रवासाच्या वाटेवर ते चालित असताना कधी कधी अनंत जन्माची वासना, अनंत जन्माचं कर्म आहे मित्र, आणि त्याप्रमाणे हा प्रवास सुरू आहे. त्यांच्या प्रवासाच्या वाटेवर काही चढ उतार येत असतील, हे जास्त नाही, छोट मोठं माझ्या भदाणे परिवारानं प्रत्येक वर्षाचं एक कमवलेलं पुण्याचा संचय माझ्या राहुल दादाच्या उपयोगी यावा आणि पुढचा प्रवास त्यांचा सोयीनं पार पडावा, एवढी परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज घोटीकर, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय रामदास शेठ बुधवारे महाराज, माऊली महावैष्णव ज्ञानोबा आणि पंढरपूरचे मालक भगवान पंढरीनाथ यांना विनंती करतो, आमच्या राहुल दादांचा पुढचा प्रवास भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्तानं सुखमय पार पडावा, एवढी जळगाव धुळे जिल्ह्यातून माझे जे सर्व नामधारक आलेले आहेत यांच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक कोडपिंपरी येथील काटे परिवाराच्या वतीने माझ्या या संपूर्ण संस्थेतले विद्यार्थी आणि पंचक्रोशीतून आलेला हा माझा मित्र परिवार यांच्याही वतीने मी आणि राहुल दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. काही चुकलं असेल मित्र या लेकराच्या नात्यानं मला माफ करा, आणि काही या 2 तासामध्ये मी जे काही चांगलं सांगितलेलं असेल त्या गोष्टीचा यूज नक्की करा. दुर्लभम मनुष्य देह देहीना क्षण भंगुरा, या शरीराची गॅरंटी नाहीये. तो भयानक आणि डेंजर दिवस पुढे येत नाही, त्याच्या अगोदर जरा सावध व्हावं ही माझी कडकडीची विनंती आहे. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आ बोलले गुरवेळे वागणे होतन आ नाही विचारी लागे राजा महाराज कामले जाणे करा माया पैकी करा योगे
28 विटेवारी हो बाबा मागे रुक्माई देवे शोभा पुंडलिकाचा पेटी परब्रह्मा लेगा चरणे वाई प्रेमा उतरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव तुळशी माळ गळा करते उरी काठी कांदे पितांबर कस्तुरी लल्ला देव सुरवर नित्य सावित्री गरुडा आत्मंद जय देव पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या पावे जुलगा आषाढी कार्तिकी बंद येते चंद्रभागे दर्शन येळा मागे तया वैकुंठी विश्वासी नामदेव भावासी नामदेव महादेव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव आरती ज्ञानराजा वल्लभेचा देव अनुपले तनजगी जगीनाथी कोणी अवतार पांडुरंग नावती विरजाई आरती नरराजा प्रगट प्रिय मोदी विश्वब्रह्मातिके रामजनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती नरराजा वल्लभेचा देव माया वेदना माझा आरती नरराजा आरती तुकारामा स्वामी गुरुदास सच्चिदानंद मूर्ती आय दाखवे अम्मा आरती तुकाराम राघवे सागरात पाचल काहिले जय तुकोबा मंगल केले आरती तुकाराम आदिता गणदेवी ब्रह्मा तुकासी आदि मोठी रामेश्वर करणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी गुरुदाम सच्चिदानंद मूर्ती आय दाखवे अम्मा आरती तुकाराम आरती भाऊराया स्वामी गुरुराया सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती सांबाई आपुली माया आरती भाऊराया भगवत धर्माची रतनताने दर्शन देवाचे
गणेश एक तुझ प्रती आहे येशील तरी पाही पांडुरंगा संतासी निर्विहेची मज अनेक तुझे काही न मागोदे का म्हणे आता उदार तू होई देवी संतासी निर्विहेची मज दे अनेक तुझे काही न मागोदे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम दलित वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी